दुसऱ्यांदा मुलगा झाला, त्याचं नाव कुंभकर्ण. या कैकशीनं विचार केला, बाई मी तर हलक्या जातीतली आहे, पण मला माझ्या बापाने मला ब्राह्मणाच्या घरी दिलंय, मी किती श्रेष्ठ झाले, आणि मी या ठिकाणी राक्षसी नास आहे, तर माझ्या पोटी 2 पोरं जन्माला आले, पण ते वैरी बनल्या गेले. मला एक तरी मुलगा त्या ठिकाणी भगवंताला प्राप्त करणारा एक तरी माझ्या पोटामध्ये जन्माला यावा. म्हणून तिनं या ठिकाणी या कैकशीनं एक भगवान शिवशंकराची प्रतिमा आणली आपल्या घरी समुद्रातून. भगवान शिवशंकराची साळुंक आणली आणि त्या भगवान शिवशंकराच्या साळुंकाची असणारी प्रतिमेची रोज पूजा करायची. 12 वर्ष त्या ठिकाणी तप केलं आपल्या महालामध्ये भगवान शिवशंकराची स्थापना करून. आणि भगवान शिवशंकर प्रसन्न झाले. सांगितलं, बाई तू कशा करता मला बोलावलंस? म्हणले, एक तरी सुपुत्र माझ्या पोटी जन्माला यावा, तथास्तु होईन तुला. आणि त्यावेळेला हे बिभीषण पोटी आले, आणि तोही सुद्धा बिभीषण आले, तोही विष्णूचा भक्त झाला पाहिजे, त्याला विष्णूची भेट झाली पाहिजे. हे कोण मागितलं? हे कैकशीनं मागितलंय. झालं इथपर्यंत. आता हे घर फुटलं सगळं. रावण असताना कुबेराचा सावत्र भाऊ. या कुबेराला पुष्पक विमान होतं बसायला, श्रीमंत माणूस आहे कुबेर. रावणाने त्या सावत्र भावाला आपल्या घराच्या बाहेर हाकलून दिलं आणि स्वतः राजगादीवर बसला रावण. आणि हे घरानं घेऊन विसराव्या इंद्राकडे गेला आणि इंद्राला सांगितलं की काय करावं. म्हणले, ते मागालची बायको म्हणले मला माहीतच नाही, पण राक्षस जातीतली निघाली आणि तिचे पोरं झालेले हे कपटी कारस्थान तयार झाले, आणि माझ्या पहिल्या औरस पुत्राला यांनी घराच्या बाहेर काढून दिलं. काय करावं काय करावं? इंद्र म्हणला विसरायला, म्हणला विसराव्या घाबरू नको, काय काळजी करू नको, त्या दुष्ट पोराच्या कशाला नादी लागता, मी कुबेराला माझी जागा देईन. मग कुबेराला त्या इंद्राने एक हिमालयामध्ये कुबेर पर्वत तयार केला आणि सगळ्या जगातली संपत्ती ही कुबेराच्या नावानं केली. तेव्हा तुकोबारायांनी एक ग्रंथ पाहिला, देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. सगळं धन कुबेराच्या स्वाधीन करून टाकलं. आपल्याला जे धन मिळतंय ते आपल्याला फक्त त्या ठिकाणी परमार्थासाठी धन मिळते. नोकरीतून आलेला पैसा, व्यापारातून आलेला पैसा हे तुमचा नाही रे गड्या, हो तुमचा नाही, अजिबात नाही, तुमची सत्ताच नाही त्याच्यावर. हे कुबेरानं तुम्हाला परमार्थासाठी दिले, तुमच्या कर्मधर्म योगाने. ते कशा करता दिलंय की तुम्ही या संपत्तीच्या द्वारा तुम्ही भगवंताला प्राप्त केलं पाहिजे. हे इंद्राने त्या ठिकाणी ठरविलंय. आणि विसराव्या पुन्हा गेला वापस सगळीकडे जिकडे तिकडे गेले. पण या कैकशीनं भगवान शिवशंकराची असणारी साळुंका जतन करून ठेवली. सतत रात्रंदिवस त्या ठिकाणी शिवरात्रीचा उपवास करायची. ही कैकशी कोण? कैकशी. हा, झोप घेऊ नका, झोप घ्यायचा नाही, आळस घ्यायची नाही, जांभळी द्यायची नाही. वाटलं तुम्ही चहा बोलायचा असला तर मी आत्ता चहा बोलितो, काही काळजी करू नका. सगळे आमच्याकडे कुबेराचं देणं आहे. कोणत्याही माझ्या लेकराला सांगू द्या आत्ता तुम्हाला चहा करून घेऊन येईल, त्याची काळजी करू नका. अनुकूल परिस्थिती आहे. या माता भगिनी तुम्हाला साध्या वाटेल का?
माझ्या लेकराला एखाद्याला सांगितले पोरी उठ बर तू घरून चहा घेऊन ये, ते नक्की तुम्हाला चहा आणून देईल, पण घाबरायचं नाही. काय सांगू लागलो आपल्याला सोनाली महाराज? काय सांगू लागलो? शिवपुराण सांगू लागलो म्हणून. धनकुबेराचं गेलं कोणीकडं. या ठिकाणी या कैकशीनं भगवान शिवशंकराची डबल उपासना करायला सुरुवात केली आणि 12 वर्ष तिला पुन्हा तप करायचं होतं. 12 वर्षाचं तप करून तिला सगळं ब्रह्मांड ताब्यात घ्यायचं होतं. कैकशीला सगळं तिला वाटत होतं की मी राक्षसाची कन्या आहे आणि ब्राह्मण कुळामध्ये मला दिलंय आणि ब्राह्मण कुळाचा मला उद्धार तर करायचाच करायचा, पण हे सगळं ब्रह्मांड माझ्या ताब्यात आलं पाहिजे. आता ही गोष्ट कळाली इंद्राला. ही गोष्ट इंद्राला कळाली. इंद्राला वाटलं आता ही कैकशी या तपातून जर सफल झाली तर निश्चित हे सगळं ब्रह्मांडाची मालकीण होऊन जाईल. म्हणून इंद्रानं काय केलं? इंद्र गुपचूप आला, चोरून आला आणि त्या लंकेमध्ये शिरला. लंकेमध्ये शिरून त्या इंद्रानं काय केलं? या कैकशीच्या महालात जे हे जे महादेवाची साळुंका होती ना, ही तिथं ठेवलेली आणि इंद्रानं इकडं बघा, तिकडं नका बघू काही, ते सगळं तुमच्या जवळ आहे. इंद्रानं ती साळुंका उचलली महादेवाची आणि चोरून घेऊन पळून गेला इंद्र. पळून गेला इंद्र. इंद्र पळून गेला आणि पळून जाता जाता थेट कैलासामध्ये गेला आणि इंद्रानं ही साळुंका कैलासावरती भगवान शिवशंकराजवळ नेऊन ठेवली. भगवान शिवशंकर हसले. बरं झालं म्हणले इंद्र तो आणलास. शिवपुराणातली कथा सांगतोय तुम्हाला. असं झाल्याच्या नंतर आता ही दुसऱ्या दिवशी कैकशी उठली, पूजाला गेली तर त्या ठिकाणी साळुंकाच नाही. बाई काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं, काय करावं काय करावं, कोण नेली असेल, काय केली असेल, का समुद्रात टाकली का काय केली कोण असतो. पण आता नाही तर नाही, पण दुसरी साळुंका आणायला पाहिजे, ते बी भगवान शिवशंकराकडूनच आणायला पाहिजे. तर कैलास पर्वतावर कोणाला जायचं, कोण जाणार तिथे? असं म्हणल्याच्या नंतर त्या कैकशीला वाटलं की माझा पुत्र बलवान आहे रावण, त्याला 10 तोंड आहेत, 20 हात आहेत. 10 तोंड कशामुळे आले आणि 20 हात कशामुळे आले? एक नमुना सांगतो तुम्हाला. ज्या वेळेला त्या ठिकाणी तो रावण हा प्रत्येक माणसाला जाऊन युद्ध करीत होता, जाता जाता एक दिवशी पाताळात गेला आणि पाताळात दुसरा एक मयासूर होता. बरं का, पाताळात दुसरा मयासूर होता आणि त्यानं त्या पाताळातल्या दुसऱ्या मयासुराला आव्हान केलं, तू ये माझ्या बरोबर युद्ध करायला, सगळं ब्रह्मांड मी जिंकणार आहे. त्याला 10 तोंड आणि 20 हात कशामुळे आले ते सांगते तुम्हाला. पाताळात गेला, इतक्यात मयासूर म्हणला, कोण आलं रे ते? माकड तोंड्या माणूस. सैन्यानं सांगितलं, म्हणले ते लंकेमधला रावण आहे ना कैकशीचा मुलगा, तो आलाय. म्हणले लय माजलाय का? म्हणले त्या मयासुरानं साध्या सैन्याला पाठवलं, साधे गरीब सैन्य होतं, त्या सैन्याला पाठवलं, आणा म्हणले त्याला धरून माझ्या दरबारात. साध्या सैन्याने, त्या मयासुराच्या सैन्याने त्या रावणाला धरून आणलं, साखळ नरणाने बांधून. असे 3 मजले होते एकावर एक मयासुराचे.
आणि खाली त्या ठिकाणी या रावणाला आणलं, रावणाला साखळ दंडाने बांधलं. म्हणले याला आता शिक्षा देऊ. रावणा म्हणले तुला माजलास का, ये इकडं. म्हणले तुला शिक्षा देतो. आणलं त्याला आणि त्या मयासुराच्या दरबारामध्ये जो कोणी गुन्हा करून येईल त्याला त्या ठिकाणी एक यंत्र ठेवलं होतं. त्या यंत्रामध्ये त्या गुन्हेगाराची मान ठेवायची आणि त्याची मान खटकन तोडायची. जसं काय आता शेतकऱ्याची इथं कडब्याची पेंडी कातरण्यासाठी एक मोठी कात्री असते, कातर असते आडकी त्यासारखी. जशी पेंडी ठेवतात आणि पेंडी ठेवून जसं कात्रीतात तशा यंत्रामध्ये या रावणाचं मुंडकं ठेवलं. ऐका, कधी ऐकलं नसलं तर ऐका. ठेवल्याच्या नंतर इतक्या त्या मयासुरानं सांगितलं मला तुला माजलेला आहेस, आता तुला याच्या तुझ्या धडातून ते तुझं शिर वेगळं करीन. तुला काय मागायचं तर माग, आणि तुला कशाचं तुला तुझ्या दैवताचं ध्यान करायचं तर कर. तुझ्या आता इथे या ठिकाणी कत्तल केल्या जाईल. रावणानं सांगितलं ए मयासुरा मला काय मारतोस. ठीक आहे म्हणले मार, पण मला 4 वेदाचं पठण करू दे. त्याला 4 वेद त्या ठिकाणी मुखपाठ होते महाराज. कोणाला? रावणाला. जे त्यानं त्या ठिकाणी 4 वेदाचा असणार मुखपाठ म्हणायला सुरुवात केली. ते काही वेदाचे असणारे ते श्लोक काही संपणार. या मयासुराला वाटलं काय ढोंगी माणूस आहे, काय बडबड करायला कोणास ठाऊक, हाणू द्या याचं एकदा मुंडकं. ते काही 4 वेद म्हणायला त्याला बराच वेळ लागू लागला. म्हणजे हे सोंग करायले, सुटून जाण्याचा प्रयत्न करायले. जबरदस्तीनं त्याचं डोकं ते मुंडकं ती मान त्या यंत्रामध्ये ठेवली आणि इकडे याचे वेदाचे मंत्र म्हणायचे चालू झाले. पण ते लवकर आठवण त्या मयासुरानं एकदम ते यंत्र दाबलं, खटकन शिर तोडलं. पण त्याच्या मुखातून वेदाचे मंत्र चालू होते. त्याचं शिर तुटल्याबरोबर त्याला दुसरं शिर आलं. असं करता 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 10 वेळेस त्या रावणाचे शिर छाटले. आणि त्यावेळेला मयासुरानं विचार केला अरे हे ऐकत नाही गड्या. 10 शिर त्या ठिकाणी 9 शिर छाटले, 10वं शिर तयार झालं. त्याला सोडलं. माग तुला काय मागायचं तर मी प्रसन्न झालो. तुला काय पाहिजे बोल बोल बोल. त्यावेळेला या रावणाने त्या महालाकडे असं वरी पाहिलं. त्या 3ऱ्या महालातून त्या मयासुर राक्षसाची मुलगी होती. तिचं नाव होतं मंदोदरी. तिनं खाली वाकून पाहिलं आणि याची नजर त्या मंदोदरीवर गेली. मंदोदरीवर नजर गेल्याबरोबर म्हणले मयासुराला म्हणले तू देणार आहेस का. म्हणले हो. तुला द्यायचं जर असेल तर तू वचन दे. वचन घेतलं त्याच्याकडून. ती पोरगी कोणाची, ती पोरगी मला बायको दे. मयासुर प्रसन्न झाला. त्या मंदोदरीला खाली बोलावून घेतलं आणि मंदोदरीला सांगितलं की याच्या संग तुझं लग्न लावतो आणि तू नांदायला जा याच्या घरी. आणि त्यावेळेला त्याचे जशाला तसे 10 तोंड तयार झाले. 10 तोंड तयार झाले आणि त्याला 10 तोंडाचा रावण म्हणून प्रसिद्ध केलं. 10 तोंड त्याला 20 हात झाले. एक सहज चालता चालता सांगितलं तुम्हाला की रावणाच्या अंगामध्ये किती शक्ती होती, अफाट शक्ती होती. असा रावण 20 हाताचा रावण, 10 तोंडाचा रावण, मंदोदरीचा पती. आणि त्याला कैकशीनं विनंती केली की भगवान शिवशंकराकडून तू दुसरं त्या ठिकाणी असणार मला आणि लिंग आणून दे. मला त्याची पूजा करायची, मला त्याची तपश्चर्या करायची. चला इकडे कथेकडे. आणि अशा वेळेला रावण म्हणला काही हरकत नाही.
भगवान शिवशंकराचा लाडका उपासक होता, लाडका. फार प्रेमळ होता. रोज भगवान शिवशंकराच्या दर्शनाला जात असे. त्यानं जर कैलास पर्वतावर जर असा खालून तळ हातानं कैलास पर्वताला खालून हात घातला आणि असा उचलला तर सहजच उचलीत होता तो. इतकी शक्ती होती रावणाच्या अंगात. रावणाच्या अंगात इतकी शक्ती होती म्हणून त्यानं काय केलं होतं की भगवान शिवशंकराला प्रसन्न करून घेतलं होतं. त्याच्या अगोदरची एक थोडस नमुना सांगतो तुम्हाला. थोडस एकदा काय केलं की भगवान शिवशंकराच्या दर्शनाला गेला हा कोण? रावण. भगवान शिवशंकरांनी पार्वती त्या ठिकाणी सोंगट्याचा डाव खेळू लागले. सोंगट्याचा डाव खेळता खेळता काय झालं की आनंद झाला. आनंद झाल्याच्या नंतर मग काहीतरी कमळाची फुलं न्यायचा भगवान शिवशंकराला समर्पित करायचा रोज. एक दिवशी भगवान शिवशंकर म्हणले मी तुझ्यावर प्रसन्न झालो गडी, तुला माग काय मागायचं तर. आता काही मागायचं तर काही वरदान मागव ना. पण हा रावणानं सांगितलं म्हणले तू देशील का? म्हणले हो वचन दे. वचन दिल्याबरोबर म्हणले तू ही पार्वती मला देऊन टाक. पार्वती देऊन टाक म्हणल्यावर भगवान शिवशंकर म्हणले वचन ते दिलं, जा घेऊन म्हणले पार्वतीने. पार्वतीला रावणानं सांगितलंय पार्वती भगवान शिवशंकरांनी तुला मला देऊन टाकले, चल. पार्वती हसली म्हणली चल. म्हणली मी पायी चलत नाही, म्हणून मी तुझ्या खांद्यावर बसून. पार्वतीला खांद्यावर घेतलं, निघाला. निघाल्याच्या नंतर रस्त्यानं जाता जाता अरण्यात त्या ठिकाणी गणपतीनं काही गाढवं राखू लागला गणपती आणि काही गायी राखू लागला. आणि इतक्यात अरण्यातून जाता जाता ह्या पार्वतीनं चकचक म्हातारीचं रूप धारण केलं. चकचक. तोंडातले दात पडलेले आहेत, पांढरे केस, 4 महिन्यापासून आंघोळ नाही केले, इकून वा पडायल्यात, इकून वा पडायल्यात. सकाळी झोपेतून उठल्याबरोबर तुम्ही घरच्या मंडळीकडे पाहिलं का कधी? पाहिलं का? तुमचं चांगलं असेल पण माझ्या घरचं सांगतो ना. मी घरी सकाळी झोपेतून उठल्याबरोबर बायकोला म्हणलं अरे मला सकाळी जायचं म्हणलं संभाजीनगरला, मला पाणी ठेव चुलीवरती आंघोळ करायला. ती आली ना कुरळी केसन भला झोपाटा मोठाची मोठा आणि तोंडातून इकडून लाळ गळायलेली, इकडून लाळ गळायली. केलं माझ्यावर. मी घेऊनच आलो इकडे शिवपुराण सांगायला. डोळे नाही वाटारीच तर कशी होईल मामी? माझ्या लेकीचं वाण उघडे करायला. ही असणारी जगाची अखिल ब्रह्मांडाची माय तिनं त्या ठिकाणी असं विपरीत रूप धारण केलं. कोणाच्या खांद्यावर बसून? रावणाच्या. तोंडातून लाळ गळायली, बोलात प्रभाकर भुसभुस भुरभुर भुसभुस तोंडातून शब्द निघाली तर तुका दुसऱ्याच्या अंगावर चाललाय. फाटके वस्त्रांगावर, डोक्यातून वा खाली पडायला लागल्यात, घाणेरडा वास या लागला अंगाचा. इतक्या त्या गणपतीनं गाई राखण्याचं रूप धारण केलं. तर म्हणले रावणार कालच म्हणले भगवान शिवशंकराची पार्वती जिंकली म्हणले मी आणली. अरे म्हणले येडा झाला का कार बघ ना काय हे देवरी. इतक्यात या रावणानं ही पार्वती खाली टेकली आणि खाली टेकली तिच्याकडे पाहिलं तर अरे बापरे घेऊनच लागला पळायला. विद्रूप रूप तयार केलेलं. मग याच रावणाने त्या पार्वतीची त्या अरण्यामध्ये स्थापना केली. आता कशी स्थापना केली, कशी झाली ती उद्याच्या कथेमध्ये सांगेल. उद्या फार गोड कथा आहे, खूप सांगण्याचा प्रयत्न करेल. तुर्तापण पाहू. असं एक तुम्हाला दृष्टांत द्याला या ग्रंथातला. त्याप्रमाणे भगवान शिवशंकराकडे हा रावण गेला आणि रावणाला सांगितलं की माग तुला काय मागायचं? तर म्हणले काही नाही. म्हणले माझ्या आई
आणि आमच्या लंकेमध्ये तुमची पूजा करते आणि तिची साळून का कोण चोरून नेली त्याचा पत्ता नाही. तेवढी तुमचं लिंग शरीराचा असणारी साळून का आम्हाला द्या, माझ्या आईला पूजा करायची. आता गडबड अशी झाली की इंद्राला वाटलं आता काय करावं, इंद्राला वाटलं आता काय करावं, आता तर सगळं बिघडलं. भोळा महादेव आहे, काही मागा भोळा महादेव देतोच. भगवान विष्णू रिकामी नाही द्याला, लक्षात ठेवा. इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर, ब्रह्मदेव इतक्या लवकर प्रसन्न होत नाहीत, काही मागितलं तरी ते देत नाहीत. भगवान शिवशंकराची थोडीशी पूजा करा, भगवान शिवशंकर आपल्या कमरेची लंगुटी काढून तुम्हाला देतील. इतकं दैवत आहे भगवान शिवशंकर. थोडस तुम्ही बेलाचं पान वाहिलं, 2 त्या ठिकाणी तांदळाचे दाणे वाहिले आणि थोडीशी खडी साखर वाहिली, पाणी फिरलं, साष्टांग नमस्कार घातला की त्या दिवशी तुमचा पूर्ण दिवस सुखरूपात जातो. इतकं भोळं दैवत आहे. काय हरकत नाही म्हणले, ने एवढी साळुंका दिली, हातात पिंड दिली महादेवाची. पण एक काम कर म्हणले, तू हे जे आहे ना तर हे खाली टेकू नको, हे टेकायचं नाही खाली. हे जर तू खाली टेकलंस ना तर तुझ्या आईचं कार्य सिद्धीला जाणार नाही. काही जरी संकट पडलं तर तू त्या ठिकाणी विमानात बसायचं नाही, पायी पायी चालायचं, पायात काही घालायचं नाही आणि आईला जाऊन हे माझं दैवत तू देऊन टाक, तपश्चर्या करण्यासाठी, तपश्चर्या करण्यासाठी हे देऊन टाक. असं म्हणल्याच्या नंतर रावण म्हणला काय हरकत नाही म्हणला भगवान. रावणानं त्या ठिकाणी ते घेतलं हातात, निघाला अरण्याच्या मार्गानं. जाता जाता भगवान विष्णू परमात्माला त्याचा प्रश्न पडला, इंद्रालाही प्रश्न पडला, आता काय करावं. आता आपलं सगळं ब्रह्मांड त्या कैकशीच्या ताब्यात गेल्याशिवाय राहणार नाही. काय करावं भगवान शिवशंकराला. इतकं भोळं दैवत इतकं कुठं असतंय का. काही मागितलं जाय घेऊन, काही मागितलं की जाय घेऊन, काही मागितलं की जाय घेऊन, असं कुठं असतंय का. इंद्र गेले विष्णू परमात्माकडे. विष्णू म्हणले आता काय करावं म्हणले, सब संतान का बाबा है, ब्रह्मांडाचा अधिपती आहे. हो, कोणाला मारायचं कोणाला नाही मारायचं त्यांची सत्ता त्यांच्या हातात आहे, आपल्याला काही करता येत नाही. त्यांनी एकदा हो म्हणलं ना आपलं काही जमत नाही. काय करावं काय करावं. भगवान विष्णू परमात्मा इंद्राला म्हणले आता मला काही सुचत नाही गडे. इंद्र म्हणला मी आता हातबल झालो, काय करायचं तुम्हीच करा. भगवान विष्णू म्हणले काय हरकत नाही. भगवान विष्णू परमात्माने गणपतीला बोलावलं आणि गणपतीला सांगितलं तू एक काम कर, तू गायी राखणाराच गो राखी म्हणून तू अरण्यात गायी राख आणि मी एका शेतकऱ्याचं रूप धारण करतो. मी शेतकरी म्हणून शेतात जातो आणि त्या रावणाच्या पुढून जाताना आपण त्याला आडवं जाऊ. म्हणले काय करावं काय करावं, आता कोणाची मदत घ्यावी म्हणून काय केलं, या गणपतीनं, इंद्रानं आणि भगवान विष्णू परमात्मानं वरुण देवताला बोलावलं. वरुण देवता, वरुण देवतेला तुम्ही प्रसन्न करा, तुमचे सगळे काम सफल होतील. हे जे घट मांडलेलं आहे ना त्याच्यात वरुण देवता आहे. वरुण देवता सगळ्या पृथ्वी तलावरले तीर्थ जे असते त्या घटामध्ये आहेत. 7 दिवस त्या घटेवरती कथेचा आणि संस्कार तयार होतो आणि त्याच्यातलं एक पाणी जर तुम्ही ते थेंब तुम्ही तोंडात टाकला तर चांगल्या प्रकारची संतती त्या ठिकाणी तयार होत असते. फार सांगण्यासारख्या कथा आहेत महाराज, ऐकण्यासारख्या, पण पाहू आपण. म्हणून त्या वरुण देवतेला इंद्रानी बोलावलं आणि इंद्रानी सांगितलं की तू काय कर की भगवान विष्णू परमात्मा एका शेतकऱ्याचा रूप धारण करणार आहेत आणि शेतकऱ्याच्या डोक्यावर घागर राहील पाणी पिण्याची, त्या घागरीमध्ये जाऊन बस. वरुण देवतेला सांगितलं.
वरुण देवता म्हणली काय हरकत नाही. त्या घागरीमध्ये वरुण देवता त्या ठिकाणी जाऊन बसली. वरुण देवता जाऊन बसल्याच्या नंतर त्या घागरीमध्ये 7 समुद्राचं पाणी आणलं. सगळ्या पृथ्वी तलावरचे तीर्थ आणले त्या घागरीमध्ये. आणि ती घागर भगवान विष्णू परमात्माने एका शेतकऱ्याचं रूप धारण केलं. डोक्याला फेटा बांधला, चुंबळ केली, त्याच्यावर घागर घेतली. 2 बैल घेतले पुढं, खांद्यावर नांगरे, आणि त्या बैलाला हानीत हानीत भगवान श्री विष्णू परमात्मा अरण्यातून चालले. आणि पुढं काय झालं की त्या पुढच्या असणाऱ्या अरण्यामध्ये गणपतीनं एका गाई राखण्याचं रूप धारण केलं आणि गाई चारू लागले. कसा योगायोग आणला ह्या लोकांनी. गाई चारत असताना आता हा रावण त्याच अरण्यातून पायी पायी चाललाय. पायात काही नाही त्याच्या. इंद्रानं सूर्याला सांगितलं की तू ताप. सूर्य तापला. सूर्य तापल्याच्या नंतर इतकं कलकलीत ऊन पडलेलं आहे आणि अशा उष्णतेमुळे त्याचे पाय लागले भाजायला. कोणाचे? रावणाचे. आणि इतक्यात रावणाला लागली तहान लागली. आणि काय करावं आणि समोरून ते शेतकरी चाललाय. शेतकरी म्हणजे कोण? भगवान विष्णू. त्या शेतकऱ्याला हाक मारली रावणाने, ए शेतकरी मामा, ए शेतकरी मामा. म्हणले काय? जरसक मला पाणी देतो का? म्हणले मला दिवसभर काम करायचं, मी पाणी देत नाही. मला पुरलं पाहिजे पाणी, मला शेतीचा धंदा करायचा आहे. अरे काही करगडे, पण मला पाणी देतोस. तुला भगवान शिवशंकराची शपथ आहे, मला पाणी दे. कशाला शपथ घालाव? म्हणले बुवा तू कोण आहेस? म्हणले मी लंकेचा रावण आहे. आणि काय चाललंय? म्हणले मी भगवान शिवशंकराकडून एक कैलास पर्वतावरून हे आणलंय. म्हणले मग पाणी प्यायचं तर ते लिंग तिथं ठेव. म्हणले ये इकडं झाडाखाली. म्हणले ते खाली ठेवायचं नाही. म्हणले मला ते. म्हणले पाणी पिऊस तर तुझ्या हातात घे, कारण खाली ठेवायचं नाही. भगवान विष्णू परमात्माने ते घेतलं शिवलिंग हातामध्ये आणि घागर त्याच्या हवाली केली. घागर त्याच्या हवाली केली तर त्या घागरीतलं पाणी प्यायला सुरुवात केली रावणाने. 7 समुद्राचं पाणी एका संपन्न. पृथ्वी तलावरले सगळे तीर्थ त्या घागरीत. ते पाणी काही संपन्न, याची काही तहान भागना. किती बी प्यावत लागायले पाणी. त्या घागरीमध्ये 7 समुद्राचं पाणी होतं गुप्त रूपाने. तितकच्या तितकं रावणाने पिलं. सगळ्या पृथ्वी तलावरल्या नद्या असतील समुद्राला जाऊन मिळणाऱ्या, जितके सरोवर असतील, या सगळ्यामध्ये वरुण देवता आहे. आणि सगळंच्या सगळं त्या ठिकाणी पाणी पिणं काही संपस ना. इतक्यात भगवान विष्णू परमात्मा म्हणते, ते रावण्या, अरे मला ओझ झालंय तुझ्या शिवलिंगाचं, अरे मला जरासं तरी पाणी ठेव ना. आता त्याची तहानच भागना. म्हणून काय केलं? त्या रावणाने संपूर्ण घागर रिकामी केली. ती रिकामी घागर हवाली केली. आणि ते म्हणले शिवलिंग इकडं. भगवान विष्णू परमात्मा तर शेतकरी म्हणले, अरे मला पाणी. म्हणले काही मनगडे, पण तुझ्या घागरीतल्या पाण्यानं मी तृप्त झालो. काय व्हायचं तो होईल, जाऊ दे मला. ते शिवलिंग घेतलं हातात आणि तो रावण निघाला पुढे. रावण पुढे निघाला तर आता एवढं मोठं 7 समुद्राचं पाणी पिलं. पृथ्वी तलावरले सगळे तळे पिऊन घेतले. सगळ्या नद्याचं पाणी पिलं. आता पाणी प्याल्यावर हे पाणी मुकाट्या बसतंय का? बर का सोनोने महाराज, माझं जवळजवळ इथं काहीच नाही, अनेक ठिकाणी 6-6 तास भागवत असतं. काही ठिकाणी 7-7 तास भागवत असतं. खाली उतरायचं नाही. मग याचा व्रत नियम कसा करायचा?
त्याच्या करताना पाणी प्यायचंच नाही, अजिबात नाही. कोणाची तर फराळ केला एक घोटभर फक्त पाणी प्यायचं. लक्षात घ्या गड्यावर, किती शरीराला तकलीफ असेल. या इथून गेलं डॉक्टरकडे तपासायला गेलं की डॉक्टर म्हणतोय तुम्ही पाणीच पित नाहीत, पाणी पिलं पाहिजे. कसं प्यावं पाणी? व्यासपीठावर 6-7 तास बसावं लागते आणि पाणी प्यायल्यामुळं पोट फुगत आहे आणि कशी दम निघन? व्रतस्थ राहावं लागतंय. इतका कठीण मार्ग आहे महाराज. व्यासपीठावर बसून तर पहा. गुदगुल्या होत्यात का त्या ठिकाणी कष्ट सोसावे लागतात. पाणी कमी, संध्याकाळी जेवण कमी आणि फराळही कमी. मला बरेचसे लोक म्हणतात महाराजाला फराळ दिलं की ते लोकांनाच वाटीत. तुम्हाला काय माहिती आम्हाला काय करावं लागतंय? या जीवाची राख रांगोळी करावं लागते. शिवपुराण सांगण्यासाठी, भागवत पुराण सांगण्यासाठी, रामायण सांगण्यासाठी. आणि या रावणाने 7 समुद्राचं या पृथ्वी तलावरलं, वरून देवतेचं सगळं पाणी त्या ठिकाणी पोटात साठवलं. ते पाणी मुकाट्या बसल का? असं दुसऱ्या अरण्यामध्ये गणपतीनं गोराख्याचं रूप धारण केलेलं गायी राखायले तर तितक्यात याचं पोट भरून आलं. चालता चालता पोट भरून आलं, त्याचं पोट भरून आलं ना. आता लघवीला बसायचं. आता कसं करावं? हे गणपतीचं असणारे त्या ठिकाणी पाहिलं तुम्ही प्रकरण. ही भगवान शिवशंकराची असणारी पिंड ही कुठं ठेवायची? आता भगवान शिवशंकरांनी सांगितलं की खाली टेकू नको, ती तुला पुन्हा प्राप्त होणार नाही, तुझ्या माईचं व्रत सफल होणार नाही. आता काय करावं? आता लघु शंका तयार झाली. पोट फुगलंय, पाऊल टाकायची हिम्मत नाही आणि चालता चालता लघवी करावं तर धोतर भिजन आणि त्यावेळेला तर मग त्या ठिकाणी विपरीतच काम होऊन जाईल. शास्त्र आहे हा, धोत्रात लघवी करता कामा नाही. त्याच वेळेला सचल स्नान करावं लागतं. आलं का लक्षात? सांगतो तुम्हाला नियम असे. आता सांगावं तर थोडसं बोलावं लागेल, नाही सांगावं तर तसंच राहून जाईल. कर्मविधी करत असताना 6 प्रकारचे कर्म सांगितलेत. कर्म, अकर्म, विकर्म, सुकर्म, सकाम कर्म आणि निष्काम कर्म. 6 कर्म आहेत. 6 कर्मामध्ये 2 कर्म परमार्थात आहेत, सकाम कर्म आणि निष्काम कर्म. हे वेदांत शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख आला. आणि बाकीचे जे कर्म आहेत ते संसार करते काली आहेत. तुम्ही जर बाथरूम मध्ये स्नान करायला गेले तर त्या ठिकाणी स्नान करताना गड्यानं त्या ठिकाणी हा धोत्राचा कष्ट सुद्धा काढू नये. कर्मविधी आहे. धोत्राचा कष्ट सुद्धा काढू नये आणि तशीच आंघोळ करावी. आणि स्नान केल्याच्या नंतर त्या बाथरूम मधून कष्टा घातल्याशिवाय बाहेर येऊ नये. आणि तशीच लुंगी गुंडाळून तुम्ही जर बाहेर आलात तर 1 पाऊल टाकलं तर ब्रह्महत्येचं पाप लागतंय. कसं करणार? हे कर्म आहे. बाई जर भगवान शिवशंकराच्या पूजेला गेली तर गोल साडी नेसता येत नाही महाराज. 1 पाऊल टाकलं तर 1 ब्राह्मण मारल्याचं पाप होतंय. ऐका गडे हो, त्याच्या करताना 5 प्रकारचे वस्त्र बाईच्या अंगावर असले पाहिजे. ते तुम्ही तुमचे तपासा, आम्ही नाही सांगत. 5 प्रकारचे वस्त्र बाईच्या अंगावर असले पाहिजे. आणि बाईच्या अंगावर 5 प्रकारचे वस्त्र घातलेत ना त्यावेळेला 9 वारी वस्त्र त्या ठिकाणी नेसलं पाहिजे. आणि पक्का कष्टा घालून भगवान शिवशंकराच्या आणि पूजेला गेलं पाहिजे. सांगू का नको? हे पुरुषांनी जर या ठिकाणी कथा सांगायची असेल, कीर्तन सांगायचं जर असेल तर 5 ठिकाणी धोतर बांधलं पाहिजे. आणि धोतर नेसताना या धोत्राचा त्रिकोणी शेंडा बाजूला दिसला न पाहिजे.
आणि तसंच जर असलं तुम्ही जर पाऊल टाकायला गेले तर एक ब्राह्मण वेदांत शास्त्र सांगणारा ब्राह्मण मारल्याचं पाप होतंय. त्याला पंचकच्छ नावाचं धोतर म्हणतात. कसं करणार आता बोला? कसं करायचं काका आता? नाही सांगावं तर सांगणं राहून जाईल, सांगावं तर अवघड वाटतंय. बाईनं त्या ठिकाणी कपाळाला तुमच्या जखम होऊ का काही होऊ, पण टिकली न लावता कुंकूच लावलं पाहिजे. सांगू का नको हे? बाईनं अंगावर त्या ठिकाणी भगवान शिवशंकराच्या पूजेला जायचं म्हणलं की अंग भरून वस्त्र नेसलं पाहिजे, डोक्याचे केस लोकाला दिसले न पाहिजेत. सांगू का नको हे? सांगायला जाव तर माझ्याच घरच्या सुना मला ऐकणं. पाठीमागून पोरीकडे पाहिलं तर सगळी पाठ उघडी, जणू काही हिला भीक लागली, जणू काही वस्त्र नाही हिला. अरे बाईनं वस्त्र त्या ठिकाणी कमरेपर्यंत वस्त्र घातलं पाहिजे, दंडापर्यंत त्या ठिकाणी वस्त्र नेसलं पाहिजे, लोकाला बाईचं नख नाही दिसलं पाहिजे. आमचा परमार्थ आहे, शिवपुराणामध्ये वर्णन केलंय. सांगू का नको? गमत आहे महाराज. आणि इकडं भगवान शिवशंकराची प्रतिमा घेऊन निघाले रावण अरण्यामध्ये, आणि लघुशंका तयार झाली, पोट फुगायला आलंय. आता धोत्रात लघवी कशी करावं? ऐका गडे महाराज, आणखी एक तुम्हाला एक कर्माचा भाग सांगतो. भागवताला येऊन बसायचं असलं, पुराणाला येऊन बसायचं असलं, आणि त्याला जर लघुशंका आली तर लघुशंका केल्यावर त्यानं स्नान केल्याशिवाय इथे येऊन बसू नये. विधी आहे. शौच केल्याच्या नंतर त्यानं स्नानच करून इथे येऊन बसावं. इतकी अवघड विधी आहे महाराज. कोण्या महाराजाला सांगा? असं जर सांगायला गेलं, आता हे जवळजवळ हे महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी चालले, सगळे महाराज लोक ऐकत असतील लाईव्ह मध्ये. हे आमच्या गुरु महाराजांनी शिकवलंय. ओमनवार महाराजांनी, परभणीच्या विठ्ठल महाराज ओमनवार महाराजांनी 36 वर्ष मला वेदांत शास्त्र शिकविलंय. पंडित गुरुजीनं 4 वर्ष श्रीमद भागवत ग्रंथ शिकविला. बालपणामध्ये नथुरामजी बाबा केहाळकर यांनी 12 वर्ष मला त्या ठिकाणी भक्तिशास्त्र शिकविलंय. ते सांगतोय तुम्हाला. आता सांगणारे तसेच, वागणारे तसेच. म्हणून तर लोक त्या ठिकाणी मला नाव बोट ठेवतो, इतकं कुठं भागवत सांगत असतात का? महाराज लोकांचे नाव सांगणार नाही, बैठकीत गेल्यावर सांगून असं कुठं भागवत सांगत असतात का? 1 घंटाभर सांगायचं आणि 1 घंट्यात वाद्य वाजवायचं, निघून जायचं. तुम्हाला पैशाशी मतलब आहे, सांगण्याशी काय मतलब आहे? काय करा ह्या महाराज मंडळीला? सांगा ना, बोला ना. मगाशीच म्हणले तुम्हाला पैशाशी मतलब आहे. तुम्ही 4 व्हीलर गाडी घ्या ना, 4 चाकाची गाडी घ्या ना. अरे गाडी मागायला गेलो तर आत्ता हे माझ्या माता भगिनी आत्ता पट्टी करत्या. कार्यकर्ते लोक त्या ठिकाणी आत्ता मला रिकामं जाऊ देणार नाहीत, पण माझा भाव वाढल, आणि भाव वाढल्यावर त्या ठिकाणी मला कलंक लागेल. म्हणून शिवपुराणाचा भाव नाही ठरवायचा, भागवताची किंमत नाही ठरवायची. जाऊ वाटलं जा भागवताला, नाही तर नका जाऊ. जे लोक स्वखुशीने देतील ते घेऊन जा आणि आपल्या लेकर बाळाला खाऊ घाला. माझ्या गुरु महाराजांनी शिकविलंय. आणि खरंच आमचा वारकरी संप्रदाय एवढा श्रेष्ठ आहे. अरे लोकाला तुम्ही बोली नाही केली तरी लोक तुम्हाला उपाशी मरू देत नाहीत. आज स्थिती आहे. नुसता जर मी आजारी पडलो तर कितीक महिला येऊन भेटायला येतात, किती पुरुष मंडळी येऊन भेटायला येतात. महाराज घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. ही माझी संपत्ती आहे. अनेक महाराज लोक मला त्या ठिकाणी फोनवर बोलतात, बाबा तुमची तब्येत खराब झाली, आम्ही यावं का?
ही माझी संपत्ती आहे, ही माझी तुमच्याकडून मिळालेली देणगी आहे. याच तुमच्या इथल्या माता भगिनी मला मागच्या वेळेला एका महिन्याखाली फोन केले दोघं तिघी जणीने, बाबा तुमची तब्येत कशी आहे? ही माझी संपत्ती आहे, ही शब्दरूपी संपत्ती माझी आहे. आज कोण कोणाला विचारतंय? म्हणून हे सांगितलं पाहिजे, आमच्या समाजाला या ठिकाणी प्रबोधन केलं पाहिजे, आमच्या समाजाला या ठिकाणी निका परमार्थ शिकविला पाहिजे. आज आम्हाला या ठिकाणी काळाची गरज आहे. पलीकडे चालला आमचा समाज, तमाशातल्या गोष्टी भागवतात, हसण्याच्या गोष्टी कीर्तनात. अरे याच्यापेक्षा तमाशा पाहिलेला बरा. अभंग घ्यायचं एक आणि बोलायचं दुसरंच. भागवतात कथा घ्यायची, त्या कथेबरोबर त्या ठिकाणी माझ्या माता भगिनीची निंदा करायची. कोण शिकलंय भागवतामध्ये? शिवपुराणामध्ये नाही महाराज. त्याच्या करताना शिवपुराणामध्ये ही कर्मप्रधान कथा त्या ठिकाणी तुमच्या समोर मांडली. काय करणार? रावणाचं पोट फुगलेलं आहे आणि लघुशंकेला बसायचंय तर ती साळुंका खाली जमिनीवर टेकता येत नाही. काय करावं काय करावं? चालता चालता त्या ठिकाणी गाई राखणारा पोरगा दिसला. ते गणपती त्या पोराला हाक मारले, ए बाळ इकडे ये. म्हणले काय? म्हणले एक माझं काम कर. म्हणले हट. म्हणले माझ्या गाई गेल्यात लांब. नाही येत. अरे तुला भगवान शिवशंकराची शपथ आहे, ये इकडं. आता मोठ्याचं नाव सांगितल्यावर येणंच भाग आहे. आले गणपती. काय? म्हणले एक काम कर, ही भगवान शिवशंकराची असणारी साळुंका आहे तुझ्या हातात घे, मला लघुशंकेला बसायचंय. म्हणले बाप्पा मला तुला का नाही कोणास ठाऊक. म्हणले काय हरकत नाही, तू घे आणि मी आता लघुशंका केली की वापस येतो. अशा स्थितीमध्ये म्हणले हे बघ, माझ्या गायी लांब चालल्यात, माझ्या गायी चुकत्यान, ताबडतोब लवकर ये, आणि जर लवकर नाही आला तर मी खाली टेकीन. रावणानं सांगितलं. म्हणले लघुशंका करायला किती उशीर आहे? काय उशीर आहे त्याला? आताच्या आता लघुशंका करतो, डोळ्याचं पापण लावून इतक्यातून वापस येतो. आता लघुशंका करायला रस्त्यात नाही उभं राहता येत, बसता येत नाही, आडुशाला जावं लागतं. म्हणून काय केलं, असं मोठाचे मोठा पर्वत आणि त्या पर्वताच्या खाली दरी. रावणानं ते लिंग दिलंय गणपतीच्या हातात आणि असं ती मोठी दरड पाहिली. त्या दरडीवर एक मोठीच्या मोठी शिळण खाली असं त्या ठिकाणी मोठी दरी आहे. तिथं जाऊन लघुशंका आणि करायला बसला. लघुशंका करायला बसल्याच्या नंतर ती लघवी व्हायला लागली आणि मला सांगा 7 समुद्राचं पाणी पोटातून बाहेर पडायचं. एका डोळ्याचं पातन लवण इतक्यात ते पाणी निघल का बाहेर? होय देव बाप्पा, निघल का बाहेर? त्यानं लघवी करायला सुरुवात केली आणि जे लघवीतून ते पाणी खाली पडायला लागलं त्या दरीमध्ये पुराचा लोंढा चालला असा. आणि ते वरून देवता ते पाणी काही संपीन. जे म्हणतात खाली त्या दरीमध्ये पुराचा लोंढाच चालला आणि रावणाची लगी तर तुंब भरून आलेली. आणि लगी करता करता 2 घटका गेल्या, लगी संपना. बर का? गणपतीने हाक मारली, रावण माझ्या गायी चालल्यात. आता लगी करता करता बोलता येत नाही. अडचण दुसरी, शौचाला बसल्यावर बोलता येत नाही, महिलांना परवानगी. पूर्वीच्या काळामध्ये, आता घरोघर शौचालय झालंय, पूर्वीच्या काळामध्ये पांदीला बाया जायच्या, कधी बोलायला भेटायचं नाही काय नाही. तिकडं शौचाला बसल्या बरोबर गप्पा मारायचं. तुझी सून कशी आहे, मी सून कशी आहे, तुझी ननंद कशी आहे. शौचाला बसल्या बायाला बोलायची परवानगी. तुमच्याकडे काही तक्रार नाही, तुमचं तुम्हाला मोकळी, काय हरकत नाही. हो, लघवी शंका त्या ठिकाणी समाप्त झाली न उठला. आणि पाहायला गेलं तर त्यानं त्या ठिकाणी ते जमिनीवर टेकलेलं पाहिलं.
ठीक आहे म्हणला, जाऊ द्या, ते गाई राखणार पोरग आहे, अनपट आहे, त्याला काही कळत नाही, आपण आपलं या ठिकाणी साळुंका घेऊन निघून जाऊ. म्हणून त्यानं काय केलं, ते भगवान शिवशंकराची साळुंका खाली टेकलेली उचलायला सुरुवात केली. ती निघसना ना. काय असेल, काय असेल, काय असेल, काय करो 10 तोंडाचा रावण, 20 हात आहेत त्याला. त्यानं त्या ठिकाणी 20 हात प्रगट केले आणि ती साळुंका उचलायला सुरुवात केली. सगळी पृथ्वी डळमळ लागली करायला, घाम आला त्याच्या अंगाला. आणि त्यानं विचार केला, हे शेतकरी कोण असला पाहिजे, हे जे आपण या ठिकाणी दिलेलं आहे, हे गाई राखणारा कोण असला पाहिजे. हुशार होता रावण. रावणानं ओळखीला, नक्की हा गणपती असला पाहिजे, तो शेतकरी नक्कीच विष्णू असला पाहिजे, ओळखीलं त्यानं. आणि ओळखील्याच्या नंतर तो हातबल झाला आणि एक ना एक दिवस तरी त्या ठिकाणी विष्णूची बायको मी उचलून आणल्याशिवाय राहणार नाही, तिथं रावणानं पण केला. एक ना एक विष्णूची बायको मी उचलून आणल्याशिवाय राहणार नाही, त्यानं पण केला. आणि पुढे रामाच्या अवतारामध्ये ती जानकी त्यानं उचलून नेली. संपलं, गेला तिथे. पण तिथं असणार ते साळुंका त्या ठिकाणी ठेवली आणि तिथंच गोकर्ण क्षेत्र तयार केलं. गोकर्ण क्षेत्र का म्हणतात, त्या ठिकाणी गणपतीनं गायी राखल्या आणि गायी राखून त्या ठिकाणी या भगवान शिवशंकराची साळुंका टेकली आणि तिथं गोकर्ण क्षेत्र तयार झालं. इथं गोकर्ण क्षेत्र. हे गोकर्ण क्षेत्र सगळ्यात श्रेष्ठ आहे. जो गोकर्ण क्षेत्राला जो महाशिवरात्रीच्या दिवशी जाईल त्याचे सगळे पाप नष्ट होतात. त्याला ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या पुरुषाला शाप मिळाला, अशा शाप झालेल्या पुरुषाला त्या ठिकाणी जर गेले आणि महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या 12 वाजता जर महापूजा केली तर तो शापमुक्त होत असतो, रोगमुक्त होत असतो, जन्ममृत्यूच्या दुःखातून तो निवृत्त होत असतो. याच्या करताना हे गोकर्ण क्षेत्र त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. पाहू आपण. रावण गेला, वापस गेल्याच्या नंतर तिथून त्याचा सत्यानाश व्हायला सुरुवात झाली. रावणाची तिथून त्याची बुद्धी भ्रष्ट व्हायला सुरुवात झाली. माईला सांगितलं त्यानं की अशी घटना झाली. माय म्हणली, तू का माणूस आहेस का? मी जर बिभीषणाला पाठवलं असतं तर नक्कीच साळुंका इथपर्यंत आली असती. तर चांगल्या वृत्तीचा नाहीस म्हणून या कैकसीनं त्याला बोलायचं सोडून दिलं आणि सगळं समाप्त झालं. काही जर विचार मांडायचे असले तर ती कैकसी बिभीषणाजवळ विचार मांडायचे. आणि बिभीषणाला ज्या वेळेला संकट येईल त्यावेळेला बिभीषण आपल्या आईचाच विचार घेत असे. ऐका गडे हो. पुढच्या युगामध्ये, सत्ययुगामध्ये या रावणाने काय केलं की जानकी पळून आणली आपल्या या लंकेमध्ये. जानकीला पळून आणलं आणि जानकीला पळून आणल्याच्या नंतर राम वनवासाला गेले होते. तर रामाने शोध घेता घेता किष्किंधा नगराला गेले आणि किष्किंधेतून समुद्राच्या काठावर येऊन थांबले. समुद्राच्या काठावर येऊन थांबले आणि इतक्यात रावणाच्या दरबारामध्ये समाज भरलेला आहे, सभा भरलेली आहे. आणि त्या सभेमध्ये कळालं की राम समुद्राच्या काठावर येऊन थांबलेला आहे, आता आक्रमण करायला आपल्याकडे येईल. म्हणून सगळ्याचा विचार विनिमय करण्यासाठी रावणाने सभा भरवली. त्या सभेमध्ये बिभीषण होते. बिभीषण शेवटी बिभीषणाला विचारलं, बिभीषण आता याच्यावर उपाय काय करायचा? बिभीषणानं सांगितलं, दादा आपलं राक्षस कुळ वाचवायचं जर असेल तर ज्या परमपुरुष भगवान रामचंद्र प्रभू त्यांची पत्नी आणलेली ती नेऊन सोडा
आपलं राक्षस कुळ वाचल्या जाईल. भांडण झालं दोघा जणांचं. दोघा जणांच्या भांडणामध्ये रावणाला पाया पडायला जातो हा बिभीषण, तर रावणानं काय केलं की त्याला लात मारली आणि त्याचा डोक्याचा मुकुट त्या ठिकाणी लातानं खुंदळून खलास केला. पश्चाताप झाला बिभीषणाला. बिभीषण त्यावेळेला त्याला वाटलं आता काय करावं, आता कोणाचा विचार घ्यावा, म्हणून बिभीषण कैकशीचा विचार करायला गेले आणि कैकशी जवळ जाऊन रडले. कैकशीनं सांगितलं, बाळा बिभीषणा, तू काही करू नको, तू फक्त रामाला शरण जा. बिभीषण समुद्राच्या पलीकडे रामाला शरण गेले आणि रामाशी त्या ठिकाणी मैत्री केली आणि बिभीषणाला रामाने जवळ धरलं. जवळ धरल्याच्या नंतर ते समुद्र आपल्याला वाट देत नाही, आता सेतू बांधायचा. त्यावेळेला भगवान रामचंद्र प्रभूंनी त्या ठिकाणी भगवान शिवशंकराची स्थापना केली. स्थापना करून 7 समुद्राचं पाणी आणलं. ऋषी मंडळीला बोलवलं. काय काय ठिकाणी वर्णन आले की रावण तिथं पूजेला आला म्हणून. मला तर काही ग्रंथामध्ये काही दिसलं नाही कुठं. ब्राह्मण कोण होता? त्यावेळेला ब्राह्मणाच्या हातानं त्या पूजा केली आणि रामेश्वराची स्थापना केली. ते रामेश्वर क्षेत्र आहे. रामेश्वराच्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या तुम्हाला काही पिंड पाडायचे असले तिथं जा. एक झालेली घटना सांगतो. माझं पोरगा गेला रामेश्वरला. रामेश्वरला गेल्याच्या नंतर तिथं ब्राह्मणाकडे गेला. म्हणले मला पूजा करायची. त्या ब्राह्मणानं विचारलं, म्हणले तुला पूजा करायची का? म्हणले हो. तुला बाप आहे का? म्हणले हो. म्हणले मूर्खा, नालायका, बाप जिवंत असताना या ठिकाणी येऊन पूजा करतो का? 10-5 शिव्या द्याल्या आणि तिथून हाकलून दिलं. मला पोरगा घरी येऊन लागला रडायला. म्हणले असं करता असं झालं. म्हणले मूर्खचेच तू. अरे तुझा बाप भागवताचार्य आणि तिथं जाऊन कशाला उद्योग केला? म्हणले दुसरे पोरं करू लागले म्हणून मी केलं. म्हणले त्याचे बाप आहेत का? म्हणले त्याचे बाप जिवंत नाहीत. रामेश्वराच्या ठिकाणी हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. त्या ज्योतिर्लिंगाला जाऊन तुम्ही दर्शन घेतलं की तुमचं जीवनात काम होत असतं महाराज. म्हणून रामेश्वरला जाऊन दर्शन घ्यावं महाशिवरात्रीच्या दिवशी. या बिभीषणाच्या समोर भगवान रामचंद्र प्रभूंनी त्या ठिकाणी रामेश्वराची स्थापना केली. ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग. चला आपण पुढे जाऊ. पुढे हे ज्योतिर्लिंग स्थापन झालं. तिकडं गोकर्ण लिंग स्थापन झालं आणि इकडं या पृथ्वी तलावरती या ठिकाणी काय होतं की पृथ्वी तलावरती एक राज्य आहे. इक्ष्वाकू राजाचं राज्य. इक्ष्वाकू राजाचं राज्य आणि त्या इक्ष्वाकूच्या वंशामध्ये म्हणजेच भगवान रामचंद्र प्रभूच्या वंशामध्ये एक मित्रसह नावाचा राजा होता. मित्रसह नावाचा राजा हा असणारा फार विद्वान होता, पंडित होता, शास्त्री होता रामचंद्र प्रभूच्या वंशातला. आणि त्याच्याच वंशामध्ये भगवान रामचंद्र प्रभू अवतीर्ण झालेले आहेत. इक्ष्वाकू राजाच्या वंशामध्ये. मित्रसह राजाची पत्नी धर्मानंच वागणारी होती आणि या इक्ष्वाकू राजाच्या वंशामध्ये राजगुरू म्हणून त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूचे गुरु होते. काय नाव होतं त्यांचं? वशिष्ठ गुरु. वशिष्ठ गुरु मित्रसह राजाचे गुरु वशिष्ठ होते आणि वशिष्ठाने या ब्रह्मदेवाच्या वंशामध्ये वशिष्ठाची उत्पत्ती झालेली आहे. वशिष्ठाने ब्रह्मदेवाला विनंती केली की हे बघा, जोपर्यंत भगवान रामचंद्र प्रभूचा अवतार होत नाही तोपर्यंत माझं आयुष्य गेलं पाहिजे. रामचंद्र प्रभूला मला विज्ञान शिकवायचंय, 6 शास्त्र 18 पुराण शिकवायचे, त्याला धनुर्विद्या शिकवायची, तोपर्यंत माझं आयुष्य जशाल तसं असलं पाहिजे. या ग्रंथामध्ये
हो, अरुंधतीचा कसा अवतार झाला तो या शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे. अरुंधतीचा ज्या वेळेला अवतार झाला त्यावेळेला अरुंधतीनं ब्रह्मदेवाजवळ विनंती केली आणि ब्रह्मदेवाला विनंती करून सांगितलं की ब्रह्मदेवा, जोपर्यंत भगवान रामचंद्र प्रभूचा अवतार होत नाही तोपर्यंत मला आयुष्य दे. कारण भगवान रामचंद्र प्रभू माझ्या घरी 4 महिने चातुर्मास शिकायला येणार आहेत आणि शिकायला आल्याच्या नंतर दररोज भगवान रामचंद्र प्रभूचं डोकं माझ्या मांडीवर ठेवीन आणि भगवान रामचंद्र प्रभूला अंगाई गीत म्हणून त्या ठिकाणी त्याला माझ्या मांडीवर थापटून झोपील आणि झोपी जाता जाता मी कौशल्याचं रूप धारण करून आणि भगवान रामचंद्र प्रभूला आईचं स्वरूप दाखवीन. काय कोणाची स्थिती असेल काही सांगता येत नाही महाराज. म्हणून ब्रह्मदेवाने वरदान देऊन टाकलं. मित्रसह राजाला वरदान दिलं, वशिष्ठ ऋषीला वरदान दिलं, पुन्हा सगळ्या लोकांना जे वरदान द्यायचं ते वरदान देऊन टाकलं. आणि अशा अवस्थेमध्ये मित्रसह राजाची गुरु वशिष्ठ गुरु तयार झाले. आणि वशिष्ठ गुरु तयार झाले. वशिष्ठ गुरुची सेवा करावी लागते हे मित्र सहराजाला त्या ठिकाणी शिकवलं. गुरुची सेवा करावी लागते, गुरुला घरी न्यावं लागतं, गुरुचे पाय धुवावे लागतात, गुरुची पूजा करावी लागते, गुरुला स्नान घालावं लागतं, गुरुच्या अंगाला ओटणं लावावं लागतं, गुरुला नवे वस्त्र द्यावे लागतात, गुरुला पाटावर बसवावं लागतं, गुरुचे पाय धुवून पूजा करावी लागते, रांगोळ्या काढाव्या लागतात आणि गुरुला त्या ठिकाणी स्वादिष्ट मिष्टान्नाचं जेवण द्यावं लागतं. तो प्रसंग मित्र सहराजाच्या मनामध्ये उभा राहिला. मित्र सहराजाला वाटलं आपण आपल्या गुरुला त्या ठिकाणी बोलवावं आणि गुरुला त्या ठिकाणी जेवण द्यावं. मित्र सहराजा बलवान होता, शौर्यवान होता आणि मित्र सहराजा सहज एकदा अरण्यात फिरत फिरत गेला घोड्यावर बसून आणि त्या अरण्यामध्ये एक राक्षस होता. राक्षस त्या अरण्यामध्ये तपाला बसलेला होता. तपाला बसलेला राक्षस, तो राक्षस तप करीत होता आणि तप करता करता त्याच्या भोवतालून एक बांबूचं बेट तयार झालेलं होतं असं 12 वर्षामध्ये. आणि तो राक्षस त्या बांबूच्या बेटामध्ये 12 वर्ष तप करीत होता. तप करता करता 12 वर्षाच्या नंतर त्याच्या हातामध्ये एक तलवार येणार होती, तलवार. आणि ती तलवार त्याच्या हातामध्ये जर आली तर त्या तलवारीच्या बळावर आणि काय हे की सगळं ब्रह्मांड त्याच्या ताब्यात जाणार होतं. हे भगवान शिवशंकराचा राक्षस तो उपासक होता. कैलास पर्वतातून त्याला त्याच्या हातात खड्ग येणार होतं. पण योगायोग असा आला, हा मित्र सहराजा अरण्यात गेला आणि अरण्यातून असं पलीकडे जाता जाता त्याला दाट बांबूचं जंगल लागलं. आता त्याला घोड्यावर बसून पलीकडे जाता येईना. मग मित्र सहराजानं काय केलं की हातात तलवार घेतली. त्याला वाटलं हे बांबूचं बेट आपण छाटावं आणि पलीकड निघून जावं, पलीकड निघून जावं असा विचार केला आणि त्यानं घोड्यावरून खाली उतरला. वाट करण्यासाठी त्या तलवारीनं ते बांबूचं बेट छाटलं, पण त्याच्यात तो राक्षस तप करू लागला. ते बांबूचं बेट छाटल्याबरोबर तो राक्षसाचं त्याच्यातून शिर तुटलं आणि तो राक्षस मृत्युमुखी पडला. भड 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 त्या ठिकाणी रक्ताचा लोंढा निघू लागला. या मित्र सहराजाला पश्चाताप झाला, अरे कोणीतरी ऋषी असेल आणि ऋषी या ठिकाणी तपाला बसला, माझ्याकडून केवढं पाप झालं म्हणून त्याला पश्चाताप झाला आणि तसाच घोड्यावर बसून त्या इक्ष्वाकू राजाच्या वंशामध्ये त्या ठिकाणी तो वापस आला. दुसऱ्या दिवशी त्या राक्षसाचा भाऊ
एक. त्याला वाटलं आपला भाऊ तपश्चर्याला बसलेला आहे, आपण त्याच्याकडे पाहावं, दुर्लक्ष केलेलं जमणार नाही, पाहावं आणि तो सुरक्षित आहे का नाही म्हणून पाहावं. म्हणून त्या राक्षसाचा भाऊ त्याला दुसऱ्या दिवशी पाहायला आला. पाहायला आल्याच्या नंतर त्यानं पाहिलं की माझा भाऊ कोण मारला, कोण मारला असा विचार तो त्या ठिकाणी एक राक्षस करतोय. त्यानं तपास काढला की माझा भाऊ कोण मारला. त्याला तपासात त्या ठिकाणी निर्णय झाला की इक्ष्वाकू राजाच्या वंशामध्ये मित्रसह नावाचा राजा, त्यानंच माझ्या भावाला मारलं. तो तर बलवान आहे, तो शूर आहे, आपल्याला तो ऐकणार नाही त्याच्याबरोबर युद्ध करायला गेलं तर. म्हणून काय केलं, आणि त्यानं तो विचार केला. विचार केल्यावर म्हणले आपल्याला काही जमत नाही ना, तर आपण याच्या संग कपटी कारस्थान करू. कपटी कारस्थान करावं म्हणून त्या राक्षसाच्या, मेलेल्या राक्षसाच्या भावानं ब्राह्मणाचं रूप धारण केलं. बोलू नका, करते ते आपोआप, राहू द्या. ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि ब्राह्मणाचं रूप धारण करून, इकडे बघा माझ्याकडे, ते करायचं तर करते ते, आपल्या इकडे बघा. आणि हळवारपणून मित्रस राजाच्या महालात गेला. महालात गेल्याच्या नंतर सांगितलं तू कोण, म्हणले मी ब्राह्मण आहे. कसं काय आला आमच्या दारात? राजा तुम्ही फार श्रेष्ठ आहेत, उदार आहेत, दयाळू आहेत, प्रेम लावणारे आहेत, जो कोणी उपाशी असेल त्याला खायला देतात, ज्याला काम धंदा नसेल त्याला तुम्ही कामाला लावतात, म्हणून तुमच्याकडे आलो. म्हणले कशा करता? म्हणले काय करो, म्हणले मला कुठं कामच लागत नाही, तुमच्याकडे जर मला काही काम मिळत असलं तर मला काम द्या. मित्रसा राजा दयाळू होता, उदार होता. तो मला बाबा तू काय काम करू शकतो? नाही नाही म्हणले मी स्वयंपाक करण्यामध्ये नंबर 1चा बलवान आहे, मला खूप चांगला स्वयंपाक करता येतो. कपटी राक्षस. राजानं विचार केला, राजानं बायकोला सांगितलं अगं इकडे ये बरं. अरे आपल्या घरात स्वयंपाक करायला कोणी नाही, मला वाटतं या ब्राह्मणाला आपण महिन्यानं ठेवावं स्वयंपाक करायला. बाई चांगलंय, ब्राह्मण चांगला दिसतो, ठेवा आपल्या घरात त्याला स्वयंपाक करायला. म्हणून त्या ब्राह्मणाला, त्या राक्षसाला, ब्राह्मण होऊन आल्याला त्याला नोकरी दिली आपल्या घरात स्वयंपाक करायला. मित्रसह राजानं काय हरकत नाही म्हणले, तुम्ही या आमच्या घरात रोज स्वयंपाक करी जा. इतका स्वयंपाक चांगला करायचा दररोज. जवळजवळ 6 महिन्याचा काळ निघून गेला. 6 महिन्याच्या काळाच्या नंतर एक दिवशी मित्रसह राजाला वाटलं आणि त्याच्या बायकोला वाटलं इतका ब्राह्मण चांगला स्वयंपाक करतो, आपण एक दिवशी आपल्या गुरुला आणावं, आपल्या घरी जेवायला आमंत्रण द्यावं. म्हणून मित्रसह राजानं आणि त्याच्या पत्नीनं काय केलं की गुरुला जाऊन आमंत्रण दिलं. गुरु महाराज आमच्या घरी ब्राह्मण फार सुंदर स्वयंपाक करतो, या ना आमच्या इथं उद्याच्याला जेवायला. काही एखाद्या निमित्तानं, वर्षश्राद्धाच्या निमित्तानं म्हणा, पित्राच्या निमित्तानं म्हणा, कशाच्या तरी निमित्तानं म्हणा, तुम्ही आमच्या घरी या. आता आमंत्रण द्यायला गेले. आमंत्रण द्यायला गेल्याच्या नंतर गुरु महाराजांना वशिष्ठ ऋषीनं सांगितलं काही हरकत नाही, येतो उद्याच्याला जेवायला, करा स्वयंपाक. म्हणून मित्रसह राजानं आणि त्याच्या पत्नीनं त्या ब्राह्मणाला स्वयंपाक करायला सांगितला. ते ब्राह्मण त्या ठिकाणी कपटी कारस्थान करणारा, त्याला वाटलं वा उद्याच्याला कोण जेवायला येणार आहे? म्हणले आमचे गुरु महाराज जेवायला येणार आहेत. तुमचे गुरु कोण? म्हणले वशिष्ठ गुरु. या ब्राह्मणाने त्या ठिकाणी ब्राह्मणाने विचार केला, राक्षसाने आता उद्याच्याला आपल्याला स्वयंपाक करून खाऊ घालायचा आहे,
पण यायच्या संसारामध्ये आपल्याला लावालावी करायची, माझ्या भावाचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही, असं या ब्राह्मणानं विचार केला राक्षसाने. आणि दुसऱ्या दिवशी स्वयंपाकाला सुरुवात केली. पण या राक्षसानं म्हणजे ब्राह्मणानं कळूच दिलं नाही कशाचा स्वयंपाक केला म्हणून. हा राक्षस यानं चोरून एक गाय मारली आणि गाईचं मांस त्या ठिकाणी घरी आणलं आणि त्याच्यापासून स्वयंपाक केला. सुंदरसा स्वयंपाक केला आणि त्या स्वयंपाकाच्या कालवणामध्ये त्या ठिकाणी गाईच्या मांसाचे तुकडे टाकले. वशिष्ठ ऋषीला भ्रष्ट करण्यासाठी, मित्रसह राजाला भ्रष्ट करण्यासाठी हे कारस्थान, कपटी कारस्थान या राक्षसाने केलं. आणि केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी अशी पंगत बसलेली आहे, रांगोळ्या काढलेल्या आहेत, समया लावलेल्या आहेत, उदबत्त्या लावलेल्या आहेत, सुगंध चाललेला आहे, घमघमीत सुगंध चाललेला आहे आणि पाठ टाकलेला आहे. या मित्रसह राजानं गुरु महाराजाला घरी आणलं. दोघा नवरा बायकोने त्या ठिकाणी पूजा केली. पूजा करण्याचा विधी सांगतो तुम्हाला. गुरु महाराजांच्या पायाला बाईनं स्पर्श करायचा नसतो. ऐका, आता मला काही बोलता येईल ना. आता पुरुष मंडळी त्या ठिकाणी पूजा करायला येतच नाहीत म्हणून गुपचूप बसावं लागतं बर का. बाईनं मालकाला सांगायचं की गुरु महाराजाचे पाय तुम्ही धुवा, मी वरून पाणी टाकीन. बाईनं वरून पाणी टाकायचं, गुरु महाराजांनी पाय धुवायचे. जरा चला भागवतामध्ये, ज्या दिवशी सुदामजी भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या महालामध्ये आले द्वारकेला, त्या दिवशीचा इतिहास सांगतो बर का पालिव महाराज. भगवान श्रीकृष्ण परमात्माने सुदामजीला चौरंगावर बसवलं, समोर पाट ठेवला, पाटावर एक मोठं ताट ठेवलं आणि स्वतः पाय धुण्यासाठी बसले. आणि रुक्मिणीला हळूच सांगितलं, अगं रुक्मिणी, गरम गरम झारीत पाणी आण. ब्राह्मण देवताची पूजा करायची. रुक्मिणी पळत आली, झारीमध्ये पाणी घेतलं. रुक्मिणीनं त्या ठिकाणी सुदाम देवाच्या पायावर पाणी टाकलं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्माने पाय धुतले. रुक्मिणीनं नाही पाय धुतले. पहा तुम्ही ग्रंथ चौखाळून पहा, ग्रंथ पहा, शास्त्र पहा, पुराण पहा, मग मला सांगा. शास्त्राची संगत आहे. बाईनं पाणी टाकायचं असतं, बाईनं पूजेचं ताट आणायचं असतं आणि पतीनं त्या ठिकाणी गुरु महाराजाचे पाय धुवायचे असते आणि बाईनं पाणी टाकायचं असतं. गुरु महाराजाचे पाय धुवायचे तर पुरुषानं तळपायाला खालून हात घातला पाहिजे, तळपाय धुतले पाहिजेत. भगवान श्रीकृष्णाने सुदामजीचे तळपाय धुतले खालून. कशा करता सांगतो ऐका. सुदामजीचे पाय धुवायला गेले तर पाय धुता धुता सुदामजीच्या हाताला त्या ठिकाणी एवढा मोठा काटा लागला खालून आणि तो काटा लागला खालून तळपाय धुतल्यामुळं. आणि पुन्हा सुदामजीचे पाय, तो पाय आपल्या गुडघ्यावर घेतला आणि त्या तळपायाकडे पाहिलंय. काय या तळपायामध्ये? तर तो काटा पाहिला. भगवान या ठिकाणी या भगवंतानी काय केलं की त्या सुदामजीच्या पायातला काटा, काही काट्यानं काटा काढला नाही, काही तिथं दुसरं शस्त्र नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्माने प्रत्यक्षात त्या सुदामजीच्या पायातला काटा दातानी काढला. त्याचा परिणाम सांगतो, त्याचंच उत्तर शिवपुराणामध्ये. या मित्र सहराजानं वशिष्ठ गुरुचे पाय धुतले, त्याच्या पत्नीनं पाणी टाकलं, तळपाया खालून हात घालून पाय धुतले आणि तळपाया खालून पाय धुतल्याच्या नंतर मग तीर्थ आपल्या तोंडात टाकलं. आणि गुरु महाराजाला दोघा पती पत्नीनं दोघांनी दोन्ही दंडाला धरलं आणि त्या ताटाजवळ आणि त्या
पाटावरती आणून बसविलं आणि सुंदर असणारा स्वयंपाक केला ते वाढला. स्वयंपाक केलेला वाढलेला असतो. मायबाप हो, स्वयंपाक केल्याच्या नंतर त्याला चित्रावळी केली पाहिजे. हा, चित्रावळी कशा करता? त्या अन्न पवित्र होत असतं चित्रावळी केल्याने. चित्रावळी करीत असताना गीतेमधले 3 अध्याय म्हणावे लागतात बर का काका. 3 अध्याय म्हणावे लागतात. एक 9वा अध्याय म्हणावा लागतो. कुठून सुरुवात करायची? बाईनं ताट आणलं किंवा पान आणलं आणि पहिल्या सुरू मीठ वाढलं की तिथून सुरुवात करावं लागते 9व्या अध्यायाला. 9वा अध्याय त्या ठिकाणी म्हणावा लागतो. पूर्ण वाढ होईपर्यंत 12वा अध्याय त्या ठिकाणी झालाच पाहिजे आणि शेवटला 15वा अध्याय त्या ठिकाणी वृद्ध व मूलमध्ये शाखापासून सुरू झालं पाहिजे. 3 अध्यायाची संगत करावी लागते. ऐका, ज्या वेळेला मुंबईमध्ये संत संमेलन झालं, तिथे गोंदवेलकर महाराज, तिथे रंगनाथ गुरुजी आणि त्या मोठ्या संत संमेलनामध्ये आमच्या संभादादा मानवतकरांचा नंबर लागला. संभादादा मानवतकर तिथे गेले, भगवान बाबा तिथे, हे सगळे मंडळी त्या ठिकाणी होते आणि म्हणले करा चित्रावळी. चित्रावळी करा म्हणल्याच्या नंतर संभादादांनी सांगितलं थांबा, 3 अध्याय म्हणावे लागतात इथं. संभादादा मानवतकरांनी त्या ठिकाणी 3 अध्याय म्हणायला सुरुवात केली. तेव्हा संभादादा मानवतकर प्रचलित झाले त्या संमेलनामध्ये. 3 अध्याय म्हणावे लागतात आणि 3 अध्याय म्हणले की त्या ठिकाणी त्या स्वयंपाकाकडे दृष्टिक्षेप करावा लागतो. स्वयंपाक काय आहे, कशाचा स्वयंपाक आहे, म्हणून त्या ठिकाणी विचारावं लागतं. हे काय आहे, ते काय आहे, असं विचारावं. आपण मी कधी विचारतोच नाही हे काय आहे म्हणून. तुम्ही एखाद्या वेळेस विचार करता की बाबा काऊन म्हणाले हे पदार्थ काय आहे, ते पदार्थ, ही पद्धत आहे त्याची. ज्या वेळेला वशिष्ठ गुरुनं चित्रावळी केली, पाणी फिरवलं, डोळे झाकले आणि डोळे झाकून हे स्वयंपाक कशाचा आहे म्हणून त्याचं स्मरण केलं. आणि स्मरण केल्याबरोबर त्या ठिकाणी डोळे उघडून पाहिले तर याच्यात गाईचं मांस आढळून आलं. डोळे झाकून पाहिल्यावर वशिष्ठ ऋषीनं त्या ठिकाणी पाहिलं तर याच्यात गाईचं मांस टाकून या ठिकाणी कालवण तयार केलेलं आहे. हे वशिष्ठ ऋषीला डोळे झाकल्यावर कळालं. त्याचं स्मरण केल्याच्या नंतर शिवपुराण सांगतोय तुम्हाला. अशा अवस्थेमध्ये डोळे उघडले आणि वशिष्ठ ऋषीनं त्या ठिकाणी मित्र सहराजाला विचारलं स्वयंपाक कशाचा आहे? म्हणले स्वादिष्ट स्वयंपाक आहे. काही फळं टाकलेली त्याच्यात, काही भाजीपाला टाकलेला आहे. राजा तू बेईमान आहेस, तू कपटी आहेस, तो दुष्ट दुराचार आहेस. इक्ष्वाकुच्या वंशाला तो डाग लावलास. म्हणले काय झालं? म्हणले महाराज, गुरु महाराज क्षमा करा, काय झालं? काय झालं म्हणजे मला गाईचं मांस टाकून तू स्वयंपाक करून खाऊ घालायलास, मला बाटून टाकतोस, मला भ्रष्ट करण्याचा तुझा विचार आहे? अरे असला कसला शिष्य आहेस तू? गुरु महाराज उठून उभे राहिले. पाण्याची झारी आहे, त्या झारीतलं पाणी हातामध्ये घेतलं, तुला शाप देऊन त्या ठिकाणी जळून भस्म करीन. बैमान राजा आहेस तू इक्ष्वाकुच्या वंशामध्ये. पण मित्र सहराजा म्हणतोय मी काहीच केलं नाही, मी काही केलं नाही. गुरु महाराज मला त्या ठिकाणी शाप द्यायला उठून उभे राहिले. गुरु महाराज मी इक्ष्वाकु वंशातला मित्र सहराजा आहे, मी काहीच केलं नाही, तुम्ही जाणून बुजून मला शाप द्यायला लागलात. म्हणून त्या राजाने त्या ठिकाणी कमंडलू हातामध्ये घेतला आणि पाणी घेतलं. मी काही कमी नाही. वशिष्ठ ऋषीला त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली, मी हातातलं पाणी अभिमंत्रित करून तुम्हाला जळून टाकीन. तुम्ही गुरु असत की कोणी असत, माझ्यावर आदावत घ्यायला तुम्ही. मी मिष्टान्न तयार केलंय
आणि तुम्ही माझ्यावर आदावत घेतली की त्या स्वयंपाकामध्ये गाईचं मांस टाकलं म्हणून. आणि ही गोष्ट स्वयंपाकघरात त्या राक्षसानं ऐकली. ब्राह्मण होऊन आलेला राक्षस पळून गेला. आणि इतक्या त्या वेळेला त्या मित्रसह राजाला वाटलं की त्या ब्राह्मणाला विचारो, तो ब्राह्मण नाही स्वयंपाकघरात, पळून गेला. आणि गुरु महाराज मला शाप देऊन भस्म करायला लागले, याची सोय मी बघा. हातात पाणी घेतलं आणि ते पाणी अभिमंत्रित केलं आणि गुरु महाराजाच्या अंगावर टाकायचं. इतक्यात मित्र सहराजाची पत्नी जवळ आली, गपकन हात धरला. महाराज, आपले गुरु महाराज आहेत, गुरु महाराजांची हत्या करू नका. अजिबात नाही. नाही म्हणले गुरु महाराज माझ्यावर काऊन आदावत घ्याले. म्हणले आदावत घ्याले तुम्ही तपासून पहा, त्या ब्राह्मणाला विचारा स्वयंपाक कशाचा आहे म्हणून. ब्राह्मण नाही घरात. गुरु संघ त्या ठिकाणी पाप करायला सुरुवात केली तर त्याचा पाप भोगावं लागेल आपल्याला. समजून सांगितलं, ब्रह्म हत्येचं पाप चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी मानवाचा जन्म नाही मिळणार. गुरु महाराजाबरोबर वैर निर्माण केलं ना तर प्रत्येक जन्मामध्ये त्या ठिकाणी पूर्ण शरीर प्राप्त होत नाही. ऐका, त्याच्या पापाचा भोग कसा आहे ऐकाकडे हो. एखादा आपल्या घरी आपल्या पोटात लेकरू तयार आहे आणि बाईच्या मनात आलं की आपल्याला या ठिकाणी हे लेकरू काढून टाकायचं आणि तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि ते लेकरू कत्तल करून बाहेर काढून टाकता. तुमचं काही नाही, त्या लेकराचं पाप उभं राहिलं. मागच्या जन्मामध्ये हे जन्माला हे पूर्वी माणूस होत आणि यानं गुरु बरोबर वैर केलं, ब्राह्मणाबरोबर वैर केलंय नाही का, सगळ्या समाजासंग वैर केलं. त्याचा पापाचा भोग त्याच्या नशिबी आला. तुम्ही पाहताय कधीतरी तुम्ही एखाद्या वेळेस झाडावर पक्ष्यानं घर बांधलेलं असतं आणि त्याच्यामध्ये त्या पक्ष्यानं त्याच्यात अंड ठेवलेलं असतं आणि कधीतरी तुम्हाला एखाद्या वेळेस दिसतं ते अंड खाली पडून फुटून गेलेलं असतं. ते पापी होतं त्याच्यातला प्राण. त्यानं हे वैर तयार केलेलं होतं. त्याला कधीच चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याला पूर्ण शरीर मिळत नाही का. बाईला 2 महिने झाले आणि 2 महिने झाले की त्या ठिकाणी रक्तस्राव होऊन ते निघून जातं. ते पापी आहे पोटातलं लेकरू. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याला पूर्ण अवयव येत नाहीत, पूर्ण जन्म मिळत नाहीत. कदाचित एखाद्या वेळेस जन्म मिळाला तर जन्मातच त्या ठिकाणी हातापायानं ते अपंग जन्माला येतं. हे ब्रह्म हत्येचं पाप आहे. ही सगळी स्थिती या मित्र राजाच्या पत्नीनं समजूत करून सांगितली. आपल्या 21 कुळ्यापर्यंत त्या ठिकाणी डाग लागेल. इक्ष्वाकू राजा आज स्वर्गात बसलेले असतील, उद्या तुम्हाला ते तिथे येऊ देणार नाहीत. तुम्ही गुरुची हत्या करू नका. मित्र राजाला त्या ठिकाणी ऐकावं लागलं बायकोचं. बायकोचं ऐकल्याच्या नंतर म्हणले, आता बायकोला म्हणले हे पाणी आता शाप मंत्र केलेलं आहे, हे पाणी गुरु महाराजाच्या अंगावर टाकलं की गुरु महाराजाच्या अंगाला फड 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 आग लागून गुरु महाराज जळून जातील. किंवा हे पाणी जर पृथ्वी तलावर टाकलं तर ही सगळी पृथ्वी जळून खाक होईल. आता काय करू, हे काय करू. बायको लागली रडायला, राजा मित्र सह लागला रडायला. आता काय करू, हे पाणी कुठं टाकावं म्हणून कोणालाही या ठिकाणी तकलीफ होऊ नये म्हणून त्या मित्र सह राजानं तेच पाणी अभिमंत्रित केलेलं आपण आपल्या मांड्यावर टाकलं. दोन्ही पायाच्या मांड्यावर टाकलं आणि दोन्ही पायाच्या मांड्या तळ पायापर्यंत त्या ठिकाणी जळून खाक झाल्या त्या मित्र राजाच्या. इतक्यात गुरु महाराजांना त्याला शाप दिलेलाच होता की तुझ्या अंगाला कुष्ठरोग होईल म्हणून.
झालं महाराज. गुरु महाराज वशिष्ठ निघून गेले. याचे पाय जळाले आणि याच्या अंगाला कुष्ठरोग तयार झाला. मित्र सहराजाच्या अंगाला कुष्ठरोग तयार झाला आणि कुष्ठरोग तयार होऊन तो भ्रमित झाला आणि भ्रमित होऊन त्याला त्या ठिकाणी भूतामध्ये जाऊन राहावं लागलं की जिथं गोकर्ण क्षेत्र तयार झालेले, आता सांगितलेलं गोकर्ण क्षेत्र, ज्या ठिकाणी रावणाने ते शिवलिंग त्या ठिकाणी ठेवलेलं ते गोकर्ण क्षेत्राचा परिसर, त्या ठिकाणी गेला. सगळे भूतावळ आहेत आणि ते भूतावळ त्या ठिकाणी त्या अरण्यामध्ये नांदू लागले. 12 वर्षापर्यंत त्या ठिकाणी झालंय. पण वशिष्ठ गुरुचे पाय धरले होते, शाप दिला त्यावेळेला आणि वशिष्ठ गुरुजवळ विनंती केली, गुरु महाराज माझ्याकडून चुकलं, मला तुम्ही उशाप द्या. गुरु महाराज पवित्र अंतकरणाचे असतात बरं का, लक्षात ठेवा. कोणत्याही शिष्यानं त्या ठिकाणी गुन्हा केला तर गुरु महाराज त्याला क्षमा करीत असतात. कोणतंही केवढं संकट असलं तर तुम्ही गुरु महाराजाला विचारलं की ते संकट निवारण करण्याचा उपाय सांगतात. ऐका गडे हो, गुरु महाराज काही श्रीमंत नसतात पण त्यांचे विचार श्रीमंतासारखे असतात. गुरु महाराजांना एखादी काही युक्ती विचारली तर त्या युक्तीच्या बरोबरीला संपत्ती जर उभी केली तर संपत्ती कमी पडते. असे गुरु महाराजांचे विचार श्रेष्ठ असतात. गुरु महाराजांना दया आली. गुरु महाराज म्हणले, मित्र सहराजा तू मला शरण आलास म्हणून तुला उपाय सांगतो, पण शाप तुला भोगावा लागेल. तू 12 वर्ष अरण्यात पिशाच्या लोकांबरोबर त्या ठिकाणी फिरशील, पण तुला एक काम करावं लागेल. ज्या दिवशी महाशिवरात्र येईल, महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या वेळेला भगवान शिवाच्या शिवालयामध्ये तुला जावं लागेल आणि भगवान शिवशंकराच्या शिवालयामध्ये गेल्याच्या नंतर बरोबर रात्रीच्या 12 वाजता भगवान शिवशंकराच्या असणाऱ्या दर्शनाला गेलास आणि तो त्या ठिकाणी शिवलिंगावर अभिषेक केलास, पाणी टाकलंस, त्या ठिकाणी जर बेलाचं पत्र त्या ठिकाणी टाकलंस आणि ते बेलाचं पत्र घेतलं आणि तोंडात टाकल्याबरोबर तुझा उद्धार होईल. जा. वशिष्ठ ऋषी निघून गेले. हा मित्र सहराजा भ्रमित होऊन अरण्यात गेला. ज्या अरण्यामध्ये सगळे पिशाची येवणीतले लोक त्या ठिकाणी भटकत राहिलेले, शाप झालेले लोक, पिशाची येवणीत गेलेले लोक, पाप कर्म करणारे लोक, नाही का, गुरु महाराजासंग द्रोह निर्माण करणारे लोक, साधू संतांची निंदा करणारे, पंक्ती करणाऱ्याच्या निंदा करणारे, नाही का, हे सगळे ते लोक त्या ठिकाणी फिरत आहेत. त्या ठिकाणी हा इक्ष्वाकू राजाच्या वंशातला मित्र सहराजा तिथे गेला. राज्य सोडून दिलं त्यानं. भ्रमित झाला, पत्ता नाही त्याला, काही कळच नाही. असं करीत 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 त्या भूतचेष्टेच्या लोकांबरोबर त्या ठिकाणी अरण्यामध्ये राहू लागला. राहत असताना त्या अरण्यामध्ये एक घटना झाली. एक ब्राह्मण आपल्या पत्नीला घेऊन त्या अरण्यामधून चालला होता. एक ब्राह्मण त्या अरण्यामधून, गोकर्ण क्षेत्राच्या अरण्यामधून सगळे भूतावळ लोक होते आणि तो ब्राह्मण आपल्या पत्नीला घेऊन चालला होता. जात असताना या मित्र सहराजानं त्या ठिकाणी भ्रमित अवस्थेत असताना त्यानं त्या ब्राह्मणाच्या पत्नीकडे पाहिलं. पत्नीकडे पाहिलं आणि त्या ब्राह्मणाच्या पत्नीच्या हाताला धरलं या मित्र सहराजानं. पाहिल्याबरोबर तो ब्राह्मण, त्या ब्राह्मणाची आणि त्या मित्र सहराजाची झटापट झाली. झटापट झाल्याच्या नंतर आणि मग काय केलं, त्या भूताच्या अवस्थेमध्ये असणारा मित्र सहराजा त्यानं त्या ब्राह्मणाला मारलं, त्याला खाऊन टाकलं.
ब्राह्मणाला खाऊन टाकलं आणि खाऊन टाकल्याच्या नंतर या ब्राह्मणाच्या बायकोनं त्याला शाप दिला. तू भूताच्या योनीला गेलास ना, भूताच्या योनीला गेलास, पण तू या भूताच्या योनीतून मुक्त होऊन तू ज्या दिवशी गावाकडे जाशील आणि त्या दिवशी बायकोच्या अंगाला हात लावल्याबरोबर त्या ठिकाणी तुझा सगळा रोग निघून जाईल, पण बायको तुला त्या ठिकाणी जवळ येऊ देणार नाही. माझ्या दोघं नवरा बायकोचा तो संसार मोडलास, तुझा संसार लागणार नाही. आता शाप द्यायला बरं झालं नाही हो ब्राह्मणाच्या बाईनं. कसं शाप द्याला, या रोगातून मुक्त होशील, गावाकडे जाशील, बायकोच्या अंगाला हात लावायला गेलं तर तुझी बायको तुझ्या अंगाला हात लावू देणार नाहीस. बरं झालं ना शाप द्याला, तर चांगली गोष्ट झाली, योगायोगे. आणि असाच भटकत राहिला आणि ती बाई विधवा झालेली त्या ठिकाणी ती गोकर्ण नक्षत्रामध्ये शिरली. त्या दिवशी महाशिवरात्रीचा दिवस होता. महाशिवरात्रीचा दिवस. अशा अवस्थेमध्ये हा सहज अचानक हा मित्र सहराजा फिरत फिरत गेला. फिरत फिरत गेला. रात्रीच्या वेळेला शिव मंदिरामध्ये सगळे शिवभक्तगण त्या ठिकाणी भगवंताचे असणार त्या ठिकाणी भजन करू लागले. आता इथं भजन करायचं होतं, पण जाऊ द्या, आता कोणी नाही इथं, जाऊ द्या, आता टाइम बी संपत आला. भगवान शिवशंकराची उपासना करणारे लोक कोणी कीर्तन करू लागले, कोणी गायन करू लागले, कोणी पावले खेळू लागले भगवान शिवशंकराच्या मंदिरात. आणि शिवहर शिवहर असं त्या ठिकाणी उच्चार काढू लागले. आणि तिथं जाऊन त्या ठिकाणी जाऊन पोहोचला मित्र सहराजा. मित्र सहराजा जाऊन पोहोचला. लोक त्या ठिकाणी शिवहरे शिवहरे म्हणून काही लोक प्रदक्षिणा घालू लागले, काही लोक त्या ठिकाणी प्रसाद वाटू लागले आणि काही लोक त्या ठिकाणी बेलपत्र वाहू लागले. मित्र सहराजाला वाटलं आपण भूताच्या योनीमध्ये चला आपण बी जाऊ, कारण भगवान शिवशंकराच्या भोवताल सगळे भूतावळच असतात ना. उद्याच्या कथेमध्ये ऐकायला मिळत तुम्हाला. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. किती गोड शब्द आहे. सगळे भूत त्या ठिकाणी भोवताल नाचायला आणि त्याच्यामध्ये हा मित्र सहराजा गेला. मित्र सहराजा गेला. लोक काही प्रसाद वाटू लागले. याला वाटलं चला आपण बी प्रदक्षिणा घालू, म्हणून प्रदक्षिणा घालू लागले. काही लोक त्या ठिकाणी येऊ लागले आणि काही प्रसाद वाटू लागले. पण एक बाई आली आणि ती बाई आली त्या ठिकाणी, ती बाई आणि फिरता फिरता बेलाचे पानं वाटू लागली. या मित्र सहराजानं त्याला वाटलं काहीतरी प्रसाद खायला मिळेल म्हणून दोन्ही हात पुढे केले. दोन्ही हात पुढे केले. त्या बाईनं प्रसादाच्या ऐवजी बेलाचं पान वाटलं, दिलं त्याच्या हातावर. बेलाचं पान दिलं. त्याला वाटलं हे काही नाही मजा इथं, जाऊ द्या काय करायचं आपल्याला. मग जाता जाता तो त्या प्रदक्षिणा घालता घालता बेलाचं पान हातात घेतलं. बरोबर रात्रीच्या 12 वाजायच्या वेळेला तो पर्व काळ आहे महाशिवरात्रीच्या दिवशी गेला. ब्राह्मण लोक त्या ठिकाणी महापूजा करू लागले, अभिषेक करू लागले. आयत त्या आणि पाणी टाकू लागले. आयता अभिषेकाचा मंत्र त्या ठिकाणी बोलू लागले. आणि इतक्यात याचा तिथं नंबर लागला दर्शनाचा. गेला. ब्राह्मण लोक मंत्र म्हणू लागले, ब्राह्मण लोक अभिषेक करू लागले. आणि इतक्या चला चला घ्या लवकर दर्शन, निघा बाहेर असे ब्राह्मण लोक म्हणू लागले. इतक्यात मित्र सहराजा गेला. त्याचे पाय जळालेले आहेत, अंगाला कुष्ठरोग आहे, अंग सगळं फुटलेलं आहे गुरुच्या शापानं. तसाच गडबडीने गेला आणि नेमकं महापर्व काळाला बरोबर 12 वाजता आरंभ व्हायच्या टायमाला
आणि तिथं मित्रसह राजा जाऊन पोहोचला. पंढरपूरला मंत्री महोदय येतात पूजेला. आणि त्यावेळेला मंत्र्याची पूजा महापूजा होते. आणि त्यावेळेला नेमकं बारीला आलेले दोघं नवरा बायको तिथं जाऊन टपकले. कोणाचा फायदा झाला? मंत्र्याबरोबर याचं बी जमलं. आपण पाहतोच ना टीव्हीवर. आता पांडुरंगाच्या आषाढी वारीच्या वेळेला जे मंत्री येतात त्यावेळेला जे बारीला असल आणि त्याची त्या ठिकाणी योगायोग येतो, तसाच योगायोग आला ह्या मित्रसह राजाचा. असं मंत्र म्हणायचे. आणि तो महापर्व काळाला सुरुवात झाली की त्यानं ते बेलाचं पान घेतलं आणि भगवान शिवशंकराच्या पिंडीवरती टाकलं. तिथंच लोटांगण घातलं. लोटांगण घातल्याबरोबर आणि त्यावेळेला त्याचा कुष्ठरोग त्या ठिकाणी समूळ नष्ट झाला. साम पार्वती पदे हर 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 महादेव. कसा योगायोग आला त्याचा मित्रसह राजाचा. मित्रसह राजानं त्या ठिकाणी उठून उभा राहिला. सगळ्या अंगाचा कुष्ठ रोग नाहीसा झाला. जो भ्रमित झालेला होता मंदिराच्या बाहेर आला. म्हणलं कसं काय झालं गडे, मी कोणी कोण आलो इकडं, कोणी कोण आलो इकडं, कोणी कोण आलो इकडं, असं त्याच्या मनामध्ये विचार झाला. आता मी नीट झालो, चला आपण गावाकडे जाऊ. म्हणून तोच मित्रसह राजा पवित्र झाला. आणि पवित्र झाल्याबरोबर तो गावाकडे आला. आणि गावाकडे त्याची बायको त्याची वाट पाहू लागली. पाहिल्याबरोबर मित्रसह राजा चांगला झाला. आणि आल्याबरोबर त्यानं बायकोच्या अंगाला हात लागल्याबरोबर इस्तू पळाल्यासारखं झालं त्या बाईच्या अंगाला. कारण ब्राह्मणीनं शाप दिला होता. म्हणून काय केलं, ही मित्रसह राजाची पत्नी म्हणले 12 वर्ष झाले तुम्ही कुठे गेलतात पत्ता नाही. आणि आपण आता भगवान शिवशंकराची उपासना करू. आणि भगवान शिवशंकराची उपासना करून भगवान शिवशंकराकडे गेले. आणि त्या गोकर्ण क्षेत्रामध्ये दोघा नवरा बायकोनं अभिषेक केला. आणि दोघं नवरा बायको त्या ठिकाणी शापमुक्त झाले. मायबाप हो, गोकर्ण क्षेत्राचा महिमा तुमच्या समोर मांडला. शिवपुराणातली ही अग्रगण्य कथा आहे. अग्रगण्य का आणखी खूप कथा आहेत, सांगण्यासारख्या आहेत. पण माझ्याकडून गुन्हा झाला, मला तितक्या सांगता आल्या नाहीत. वेळ तरी कसा कमी पडला, तुमच्यावर तरी कसा दोष द्यावा, मला सांगता आल्या नाहीत. तुम्हाला दोष देण्यात काय अर्थ आहे? सगळ्या काही कथा होत नाहीत, पण काही मोजक्या कथा तुमच्या समोर मांडल्या आहेत. आणि आजचं शिवपुराणाची कथा आपण इथंच संपली असं समजू. नंतर आता उद्याच्याला त्या ठिकाणी आपण पाहू. उद्याच्याला महत्वाचा भाग आहे. राहिले 2 दिवस. उद्या रविवार आहे आणि परवाला सोमवार आहे. सोमवारच्या दिवशी सांगत आहे, महापूजा आहे. आणि मंगळवारी काल्याचं कीर्तन आहे. सोमवारी आपल्याला 3 वाजता दिंडी प्रदक्षिणा काढायची. तर महत्वाचा भाग उद्याच्याला शिव पार्वतीचा आणि लग्न सोहळा आपल्याला स्वयंवर पाहायला भेटेल. उद्याच्याला प्रमुख दिवस आहे. शिव पार्वती, सती पार्वती. सतीची पार्वती कशी झाली, पूर्व अवतारामध्ये ती सती कशी होती आणि सतीच्या नंतर ती पार्वती कशी झाली, सतीचं लग्न कसं झालं आणि त्या लग्नामध्ये झाल्याच्या नंतर दक्षराजाबरोबर वैर कसं तयार झालं आणि दक्षराजाच्या यज्ञामध्ये सतीनं उडी कशी मारली आणि भगवान शिवशंकरांनी त्या ठिकाणी काय केलं. आणि तीच सती हिमालयामध्ये जाऊन तिनं 60,000 वर्ष तप कसं केलं
आणि पुन्हा तिनं पार्वतीचा अवतार कसा केला आणि पार्वतीचा अवतार घेऊन भगवान शिवशंकराबरोबर स्वयंवर कसं झालं. उद्याच्याला भगवान शिवशंकर आणि पार्वती या दोघा जणांचं स्वयंवर होणार आहे आणि स्वयंवरामध्ये उद्या तुम्हाला झाकी पाहायला मिळेल.